भोसरीची ओळख सांगायची म्हटलं की एक वाक्य नेहमी डोक्यात येतं, ते म्हणजे 12 गाव दुसरी तेव्हा एक गाव भोसरी। याचं कारण म्हणजे इथे प्रत्येक गोष्ट रंगते। बैलगाडा शर्यत, कुस्तीचं मैदान आणि इलेक्शनही दोन्ही बाजूंनी मातब्बर रिंगणात उतरतात, डाव टाकले जातात, डाव रोखले जातात आणि पलटवलेही जातात। यंदा ही परिस्थिती काही वेगळी नाहीये। कुणी म्हणतं इथं वारं आहे, कुणी म्हणतं इथं स्वच्छ चेहरा आहे आणि कुणी म्हणतंय इथली एकी प्रचंड आहे। या समीकरणांवर भोसरीत वारं फिरणार का? वस्तादाच्या साथीनं अजित गव्हाणे कुस्ती मारणार का? की लांडगेंना तग धरता येणार? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुपाली गोरडे। आपण पाहत आहात आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला 10 हत्तींचं बळ मिळाल्याचं चित्र निर्माण झालं। त्यामुळे महाराष्ट्रात अनेक विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या मान्यवरांनी अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला। तसाच प्रकार भोसरी विधानसभा मतदारसंघात घडलाय। अजित गव्हाणे यांनी अजित पवारांची साथ सोडली आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटामध्ये उडी मारली। अपेक्षेप्रमाणे गव्हाणे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर भोसरीचा आखाडा कोण मारणार म्हणून जोरदार चर्चा सध्या विधानसभा मतदारसंघात सुरू आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये महेश लांडगे यांच्याबाबत अँटी इन्कम्बन्सी निर्माण झाल्याची चर्चा, त्यासोबतच महेश लांडगे यांच्यावर माजी नगरसेवक नाराज आहेत। त्यामुळे गव्हाणे यावेळी बाजी मारतील अशी देखील चर्चा होते। परंतु त्याच वेळी महेश लांडगे यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या विकास कामांमुळे, समाविष्ट गावांना दिलेल्या न्यायामुळे महेश लांडगे हॅट्रिक करतील आणि भोसरीचं मैदान पुन्हा मारतील अशाही चर्चा सध्या सुरू आहेत। अजित गव्हाणे यांनी या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय। आमदार लांडगे यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये काय केलंय असा प्रश्न गव्हाणे यांनी वारंवार उपस्थित केलाय। खरं म्हणजे 2014 मध्ये महेश लांडगे यांनी अजित गव्हाणे यांचे राजकीय गुरु माजी आमदार विलास लांडे यांचा अपक्ष उभा राहून पराभव केला होता। लांडे यांच्या राजकारणाला त्यांच्या विरोधात बंड म्हणजे महेश लांडगे यांचा राजकीय उदय होता, हे मान्य करावंच लागेल। विलास लांडे नकोत म्हणून साध्या एका नगरसेवक असलेल्या महेश लांडगे यांच्या मागे त्यावेळेचा राष्ट्रवादीतील नगरसेवक म्हणून उभा राहिले आणि विलास लांडे यांच्यासारख्या त्यावेळच्या बलाढ्य राजकीय नेत्यांचा महेश लांडगेंनी पराभव केला होता। एवढंच नाही तर गेल्या 10 वर्षात विलास लांडे यांनी 2 वेळा महेश लांडगेंच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्यावेळी भोसरीच्या जनतेने महेश लांडगे यांच्या झोळीमध्ये मताचं दान टाकत विलास लांडे यांना पराभूत केलं। हे सांगायचं कारण म्हणजे अजित गव्हाणे यांचं शरद पवार गटाकडून तिकीट निश्चित करण्यामागे विलास लांडे यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे। याबाबत त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवलं। अजित गव्हाणे यांना महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवी लांडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। आता रवी लांडगे यांनी अर्ज माघारी घेतला तरी सुद्धा निष्ठावंत शिवसैनिक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे काम करतील का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। आणि हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे या शिवसैनिकांनी तशी भूमिका देखील उघडपणे घेतली आहे। तसं झालं तर त्याचा फटका हा अजित गव्हाणे यांनाच बसणार आहे। गेल्या 10 वर्षात काय केलं असा प्रश्न उपस्थित करून गव्हाणे आणि त्यांच्या यंत्रणाने रस्त्यावरील खड्ड्यांपासून ते प्रलंबित प्रश्नांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केलेत। मात्र गव्हाणे यांचा सेल्फ गोल झाल्याची चर्चा भोसरी मतदारसंघामध्ये नागरिकांमध्ये सुरू आहे। त्याचं कारण म्हणजे महेश लांडगे हे त्यांच्या प्रत्येक मेळाव्यात त्यांनी केलेल्या कामाची आणि सोडवलेल्या प्रश्नांची यादीच वाचून दाखवतात। त्यामुळे गव्हाणे आणि त्यांची टीम हे केवळ आरोप करताना दिसतायत। ते 25 वर्ष नगरसेवक होते, त्या काळात त्यांनी काय केलं आणि येणाऱ्या काळामध्ये ते काय काम करणार आहेत याविषयी मात्र गव्हाणे काहीही सांगत नाहीयेत असं चित्र सध्या निर्माण झालंय। अजित गव्हाणे यांची प्रतिमा सुसंस्कृत आणि अभ्यासू म्हणून सुरुवातीपासून तयार झाली होती, मात्र त्यांनी हातात घेतलेले जे मुद्दे पाहता ते केवळ राजकीयच दिसतायत। महेश लांडगे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या मनात ते अधिक घट्ट बसतानाचं चित्र दिसतंय आणि अजित गव्हाणे यांनीही विकासाच्या मुद्द्यावरच मांडणी करावी आणि भोसरी मतदारसंघाचा विजन मांडावं
अशी भोसरीकरांची अपेक्षा आहे। आणखी एक मुद्दा म्हणजे भाजपात आणि महेश लांडगे यांच्यावर नाराज असलेल्या माजी नगरसेवकाची भोसरीसह पिंपरी चिंचवडच्या राजकारणात कायमच चर्चा राहिली आहे। आता ही माजी नगरसेवक सोबत असतील तर गव्हाणे यांचा विजय सोपा होईल असा दावा केला जातोय। मात्र जे नगरसेवक आजच्या घडीला गव्हाणेंसोबत आहेत ते 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांच्यासोबत नव्हते, ही बाब लक्षात घेतली पाहिजे। किंबहुना जे सोबत होते त्यातील अनेकांनी लांडगे विरोधातच काम केलं। त्यात गेल्या 2-2.5 वर्षापासून महापालिका प्रशासक राजवट आहे, त्यामुळे नगरसेवक आणि नागरिकांशी असलेला जो त्यांचा कनेक्ट आहे तो कमी झालेला आहे। परंतु असे लोकांमध्ये जाऊन काम केलेले किती नगरसेवक हे गव्हाणेंसोबत आहेत हे सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। मतदानाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत, मात्र अजूनही गव्हाणे यांच्याकडून एकाही विजनच्या बाबतीत एखाद्या मुद्द्यावर चर्चा होत नाहीये। त्यामुळे केवळ आरोप करून निवडणूक जिंकता येईल असं म्हणणं आता अति आत्मविश्वासाचं ठरू शकतं। शेवटी मतदार राजा निर्णय घेत असतो, ते कोणाला मत देणार आणि कोण बाजी मारणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच आता स्पष्ट होणार आहे। तुम्हाला काय वाटतं याविषयीची प्रतिक्रिया आपण नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।